चला तर विस्मरणात चाललेली पूर्वीच्या काळी सर्व लोक अगदी आवडीनं खायची अशी खास रेसिपी शेअर करते। त्यासाठी इथे मी केळफूल घेतले। आता हे व्यवस्थित साफ करून घ्यायचं। केळफुलाच्या मध्यभागी जो काळा भाग असतो ना तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। सर्व केळफूल मी साफ करून घेतलं आहे। त्यानंतर एका वाटीमध्ये 2 चमचे मी मूग डाळ घेतली। मूग डाळ स्वच्छ धुवून घ्यायची, त्यामध्ये पाणी घालून डाळ भिजण्यासाठी बाजूला ठेवायची। कढईमध्ये साफ करून घेतलेलं केळफूल काढायचं, तेही 1 ते 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवायचं। 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचं, थोडंसं मीठ घालून हे केळफूल एक 10 मिनिटं शिजवून घ्यायचं। केळफूल 10 मिनिटं शिजवून घेतलं आहे, एका डिशमध्ये काढायचं, बाजूला ठेवायचं, पूर्णपणे थंड करून घ्यायचं। आता हे केळफूल थंड होतंय तोपर्यंत गॅसवर पॅन गरम करायला ठेवलाय। 2 चमचे तेल घालायचं। तेल गरम झाले की अर्धा चमचा जिरे घालायचे। जिरे छान तडतडली की एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय तो घालायचा। कांदा हलका गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा। आता कांदा परतून होतोय तोपर्यंत जे शिजवून घेतलेलं केळफूल आहे त्यातील सर्व पाणी हाताने घट्ट पिळून काढायचं। तोपर्यंत कांदा सुद्धा भाजून झालाय, त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा कांदा लसूण मसाला घालायचा, परतून घ्यायचं। त्यानंतर शिजवून घेतलेलं केळफूल, भिजवून घेतलेली मूग डाळ घालायची, पुन्हा परतून घ्यायचं। अर्धी वाटी पाणी घालायचं, कोथिंबीर घालायची, झाकण ठेवून मंद आचेवरती मूग डाळ आणि केळफूल शिजवून घ्यायचं। मस्त चविष्ट विस्मरणात चाललेली केळफुलाची भाजी तयार आहे। गरमागरम चपातीसोबत किंवा भाकरीसोबत सर्व्ह करायची। नक्की बनवून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो नक्की करा।